विद्यार्थी मित्रांनो, सलाम नमस्ते या पाठाचा अभ्यास करूया। या पाठाच्या लेखिका आहेत सुधा मूर्ती। लेखिका सुधा मूर्ती यांचा परिचय करून घेऊयात। लेखिका सुधा मूर्ती या प्रसिद्ध लेखिका आहेत। त्या विख्यात सामाजिक कार्यकर्त्या आणि कुशल लेखिका आहेत। सुधा मूर्ती या मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेमधून लिखाण करतात। इन्फोसिस फाउंडेशन या एका सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेच्या निर्मितीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता। या संस्थेच्या त्या सहसंस्थापिका आहेत। इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून मूर्ती यांनी समाजाच्या विविध क्षेत्रात विकास कामांना प्रोत्साहन दिले आहे। कर्नाटक सरकारच्या शाळांमध्ये संगणक आणि ग्रंथालये उपलब्ध करून दिली आहेत। त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया या नावाचे ग्रंथालय सुरू केले आहे। कर्नाटकातील ग्रामीण भागात आणि बंगलोर शहर व परिसरात त्यांनी सुमारे 10,000 शौचालये संस्थेच्या माध्यमातून बांधली आहेत। तामिळनाडू आणि अंदमान येथे सुनामीच्या काळात त्यांनी विशेष सेवाकार्य केले आहे। महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील लोकांनाही संस्थेने मदत दिलेली आहे। वाईज अँड अदरवाईज, सामान्यातले असामान्य, अस्तित्व, आजीच्या पोतडीतील गोष्टी, आयुष्याचे धडे गिरवताना, बकुळा, गोष्टी माणसांच्या इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत। प्रस्तुत पाठ पुण्यभूमी भारत या कथासंग्रहातून घेतला आहे। सुधा मूर्ती यांच्या मूळ इंग्रजी कथासंग्रहांचा मराठी अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे। पाठाचा आशय थोडक्यात पाहूयात। अत्यंत गरीब परिस्थिती असूनही माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती, दुसऱ्यांच्या दुःखाविषयीची जाणीव इत्यादी गुण शेख मोहम्मद व त्याची मृत्यूच्या दारात उभी असलेली बहीण झुबेदा यांच्या ठायी दिसून येतात। गरीब परिस्थितीत असलेल्या कष्टाळू वृत्तीच्या शेख मोहम्मद या छोट्याशा दुकानदाराचे या पाठात शब्दचित्र सुधा मूर्ती यांनी रेखाटलेले आहे। प्रस्तुत पाठात लेखिकेने याचे अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन केलेले आपल्याला आढळून येईल। पाठाला सुरुवात करूयात। शेख मोहम्मदचं एक छोटंसं दुकान होतं। तो वह्यांची किरकोळीने विक्री करायचा। किरकोळ म्हणजे अतिशय क्षुल्लक। दरवर्षी जून महिन्यात मी त्याच्याकडून मोठ्या संख्येनं वह्या विकत घेत असे। आम्ही त्या झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वाटत असू। लेखिका सुधा मूर्ती त्या दरवर्षी काय करायच्या हे इथे सांगितलेलं आहे। लेखिका शेख मोहम्मदच्या दुकानातून वह्या घेऊन झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या शाळकरी मुलांना वाटत असत। शेख मोहम्मदचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळच होतं। दुकानाची जागा भाड्याची होती। शेख मोहम्मद फार संकोची स्वभावाचा होता। संकोची स्वभाव म्हणजे लाजाळू वृत्तीचा। तो वह्या आणून आमच्याकडे पोहोचवायचा। आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला तसं कळवायचो। मग तो येऊन चेक घेऊन जायचा। एकदा असाच तो आमच्या ऑफिसात आला होता। त्यावेळी आम्ही सर्वजण मिठाई खात होतो। मी शेखच्या हातावर मिठाई ठेवली, पण त्यानं ती खाल्ली नाही। का रे शेख, तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का? लेखिका सुधा मूर्तींनी शेख मोहम्मदनं मिठाई न खाण्याचं कारण विचारलं। त्यावेळी विचारताना मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का असा प्रश्न केला। मधुमेह म्हणजे एक रोग आहे। इंग्रजीत त्याला डायबिटीस असे म्हणतात। नाही मॅडम, खाऊ घरी न्यावा म्हटलं। घरात लहान मुलं आहेत। माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त। घरात आपल्या लहान मुलं आहेत आणि त्यांना तो खाऊ नेता यावा म्हणून शेख मोहम्मदनं तो खाऊ खाल्ला नाही। तुला किती मुलं आहेत? मी विचारलं। मी म्हणजे लेखिका सुधा मूर्ती यांनी। ती तेवढीशी मिठाई घरी जाऊन पुरली असती की नाही कोणास ठाऊक। लेखिकेला प्रश्न पडला, एवढासा तुकडा मिठाईचा दिलेला आणि तो घरी नेऊन त्याच्या मुलांना कसा काय बरं पुरणार? मॅडम, मला एक मुलगी आहे। शिवाय माझी भाची पण माझ्याकडेच असते। भाची म्हणजे बहिणीची मुलगी।
का बरं? तुझी भाची तुझ्याकडे का असते? लेखिकेने शेख महम्मदला प्रश्न विचारला. माझी बहीण झुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडेच राहते. विधवा म्हणजे ज्या स्त्रीचा पती मरण पावलेला आहे अशा स्त्रीला विधवा असे म्हणतात. मला ते ऐकून शेखबद्दल वाईट वाटलं. तो एक छोटा दुकानदार होता. तो काही खूप कमवत नव्हता. त्यामुळे त्याच्या कुटुंबाविषयी आणखी माहिती काढावीशी मला वाटली. झुबेदा काय करते? असा लेखिकेने शेख महम्मदला प्रश्न विचारला. ती उत्तम शिवणकाम करते. ती आणि माझी बायको अशा दोघीजणी मिळून घरी शिवणाचा व्यवसाय करतात. अल्लाची मेहरबानी आहे. अल्ला म्हणजे देव, मेहरबानी म्हणजे उपकार. आमचं छोटंसं भाड्याचं घर आहे. आम्ही समाधानी आहोत. शेख महम्मदनं त्याच्या घरची सगळी परिस्थिती सांगितली. शेख महम्मदची बायको आणि बहीण शिवणकाम करतात आणि हे कुटुंब एका भाड्याच्या घरात राहतं. देवाची मेहरबानी आहे असं त्याचं म्हणणं आहे आणि आम्ही सगळेजण आनंदात समाधानात राहतो असं शेख महम्मद सुधामूर्तींना सांगतो. त्याचं ते उत्तर माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलं. हृदयाला स्पर्श करणे म्हणजे मनाला आकळणे. आजकालच्या जगात समाधान हा शब्द तसा दुर्मिळच आहे. दुर्मिळ, सापडण्यास कठीण. आजकाल समाधान कुठे दिसतच नाही असं लेखिकेला इथे सांगायचंय. एवढं छोटंसं घर, तेही भाड्याचं घर, अगदी हातावर चालणारं पोट, तरीसुद्धा हे कुटुंब समाधानी आहे हे पाहून लेखिकेला फार छान वाटलं. असेच काही महिने लोटले आणि एक दिवस शेखचा मला फोन आला. मॅडम, या खेपेला मला तुम्ही चेक ॲडव्हान्समध्ये देऊ शकाल का? वह्यांचा जो चेक मिळायचा तो ॲडव्हान्समध्ये म्हणजे आधीच देऊन ठेवाल का असं इथे शेख महम्मद विचारतो. का बरं शेख? काही खास कारण? लेखिका त्याला विचारते की काय बरं कारण आहे की तुला पैशांचा चेक आधीच हवाय? होय मॅडम, झुबेदाला कॅन्सर झालाय. उद्या तिचं ऑपरेशन आहे. कॅन्सर म्हणजे कर्करोग. तिला कॅन्सर झालेला आहे आणि तिच्या ऑपरेशनसाठी मला पैसे लागत आहेत. मी ताबडतोब ऑफिसात निरोप ठेवून चेक त्याच्या घरी लगेच पाठवून दिला. निरोप ठेवणे, सांगावा ठेवणे, थोडक्यात आजकालच्या तुमच्या भाषेत मेसेज असंही म्हणता येईल. पण त्याच्याबद्दल मनात विचार येऊन मन उदास झालं. त्या ऑपरेशनचा खर्च भरपूर येणार होता. ती रक्कम जमा करण्यासाठी शेखची नक्कीच खूप धावपळ चालू असणार, पण तरीही त्यानं माझ्याकडे पैसे मागितले नव्हते. लेखिकेला माहिती होतं कर्करोगाच्या ऑपरेशनसाठी खूप सारा पैसा लागतो आणि असं असतानाही त्याने लेखिकेकडे पैसे मागितलेले नव्हते. अनुभवानं मला बरंच काही शिकवलंय असं लेखिका म्हणतात. आपल्या स्वतःच्या हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये लपवून गोरगरिबांसाठी निधी गोळा करायला आलेल्या बायका मी पाहिल्या आहेत. लेखिका एक मोठ्या समाजसंस्था चालवतात आणि सेवाभावी संस्था चालवत असताना त्यांना विविध प्रकारचे अनुभव आलेले आहेत. हिऱ्याच्या कुड्या म्हणजे स्त्रिया कानात घालतात तो दागिना, आणि हिरा हे एक रत्न आहे. याच्या कुड्या त्या पर्समध्ये ठेवतात आणि निधी मागायला येतात. आपल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून ती मुलं अनाथ असल्याचं सांगताना चांगल्या सधन कुटुंबातल्या आईवडिलांना मी पाहिलंय. अनाथ म्हणजे पोरका, सधन म्हणजे भरपूर धन असलेला. अशा कितीतरी जणांना लेखिकेने पाहिलेलं आहे. कितीतरी माणसं फाउंडेशनकडून मदत पदरात पाडून घेण्यासाठी आपल्या आईला निराधार ठरवून मोकळी होतात, हेही मी पाहिलंय. फाउंडेशन म्हणजे सेवाभावी संस्था, निराधार म्हणजे आधार नसलेला. जर एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती आयुष्यातून उठेल असं आम्हाला ज्या कुणाबद्दल वाटेल त्यालाच फाउंडेशन मदत करेल असा माझा नेहमीच आग्रह असतो. आयुष्यातून उठणे म्हणजे अगदी मरण पावणे किंवा खूप खूप मोठं नुकसान होणे असा इथे आपल्याला अर्थ घ्यायचा आहे. आग्रह असणे म्हणजे ठाम भूमिका असणे. मी शेखला फोन केला.
शेख, मला एक सांग, या ऑपरेशनच्या पैशांची काय व्यवस्था केली आहेस तू? लेखिकेने शेखला ऑपरेशनच्या खर्चाविषयी विचारले. यावर शेख काय म्हणतायत पाहूयात. मॅडम, मी झुबेदाचे आणि माझ्या बायकोचे सगळे दागिने विकले आहेत. शिवाय बँकेकडूनही थोडं कर्ज घेतलं आहे. शेख, तू आम्हाला का नाही मदतीसाठी विचारलंस? लेखिका इतर सर्वांना मदत करते आणि शेखची परिस्थिती कशी आहे हे माहिती असल्यामुळे लेखिकेने त्याला सरळ सरळ विचारलं की तू आम्हाला मदतीसाठी का बरं नाही विचारलंस? मॅडम, मला निदान एवढं तरी परवडतंय, पण आणखी कित्येक लोक आमच्याहूनही गरीब असतात. माझ्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे. किती सुंदर उत्तर इथे शेखने लेखिकेच्या प्रश्नावर दिलेलं आहे पहा. त्याचं ते उत्तर ऐकून मन हेलावलं. हेलावणे म्हणजे गलबलणे. जास्त काही न बोलता मी त्याला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलची सर्व कागदपत्र घेऊन येण्यास सांगितलं. मी त्याला पुढे काही बोलायची संधीच दिली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी कागदपत्र घेऊन तो ऑफिसात आला. मी त्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं. सगळी कागदपत्र नीट तपासून पाहिली आणि नंतर त्याला 50,000चा चेक लिहून दिला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. मॅडम, तुमच्याकडून एवढे पैसे मिळतील असं मला वाटलंच नव्हतं. तुम्ही माझ्या संकटात आपलं माणूस समजून मदतीला धावून आला आहात. शेखला मॅडमने 50,000 रुपये दिले हे पाहून त्यालाही खूप आश्चर्य वाटलं आणि लेखिका अशी मदतीला धावून आली. मदतीला धावून येणे म्हणजे तत्परतेने मदत करणे याचं खूप आश्चर्य वाटलं. हे असलं बोलणं मी सहसा फारसं मनावर घेत नाही. जेव्हा कधी मी गरजूंना मदत करते तेव्हा ते मला असं काहीतरी म्हणतातच, पण एकदा त्यांची गरज भागली, संकटातून मुक्तता झाली की ते बोलण्याचेही कष्ट घेत नाही. लेखिकेला बराच मोठा अनुभव होता. अनेक लोकांना लेखिका मदत करत होती. त्यामुळे मदत घेईपर्यंत लोक गोडगोड बोलतात आणि मदत घेऊन झाली की मग मात्र उपकार विसरतात आणि नंतर साधी दखल सुद्धा घेत नाहीत. त्यामुळे लेखिकेने शेखच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. असेच काही दिवस लोटले. दिवस लोटणे म्हणजे दिवस निघून जाणे. दिवस गेले. ऑपरेशन व्यवस्थित पार पडल्याचा निरोप शेखनं आमच्या ऑफिसात ठेवला होता. त्यानंतर बरेच दिवस त्याच्याकडून काहीच बातमी कळली नाही. आमचंही त्याच्याकडे काही काम निघालं नव्हतं. एक दिवस सकाळच्या वेळी मी ऑफिसात पाऊल टाकलं आणि रिसेप्शन काउंटरपाशी शेख थांबलेला मला दिसला. रिसेप्शन काउंटर म्हणजे स्वागत कक्ष. त्याच्याबरोबर 4 वर्षांची छोटी मुलगी पण होती. तिच्या अंगात साधाच सुती फ्रॉक होता, पण झालरी, बटन वगैरे लावून सुरेख शिवलेला होता. तिच्या केसांना भरपूर तेल लावून चापून चोपून एक पोनीटेल बांधली होती. शेख मॅडमच्या ऑफिसमध्ये आला त्यावेळी येताना त्याच्याबरोबर एक 4 वर्षांची मुलगी होती आणि तिचं वर्णन पहा किती सुंदर केलंय. अगदी साधासा तिने फ्रॉक घातलाय, पण त्याला झालरी लावलेल्या, बटणं लावलेली आणि अतिशय सुरेख शिवलेला. तुम्हाला आठवत असेल मागे तर तिची आई आणि मामी या दोघी सुद्धा शिवणकाम करतात. बहुधा या दोघींपैकी एकीने हा तिच्यासाठी फ्रॉक शिवलेला असावा. पोनीटेल म्हणजे केस बांधण्याची पद्धत. वर बो लावून केस मोकळे सोडणे त्याला पोनीटेल असं म्हणतात. शेखचा चेहरा दुःखी दिसत होता. काय शेख, कसा आहेस तू? तुला भेटीची वेळ वगैरे दिली होती की काय? लेखिका शेखला प्रश्न विचारतात. सॉरी मॅडम, 2 आठवड्यांपूर्वीच झुबेदा गेली. झुबेदा गेली म्हणजे मृत्यू पावली. तुम्ही तिला इतकी मदत केली, पण तिचं नशीबच खोटं. खरं तर तुम्हाला येऊन भेटायची, तुम्हाला सलाम करायची इच्छा होती हो तिची, पण अल्लानं तिला नेलं. मी तिच्या मुलीला घेऊन आलोय. ही तबस्सुम. नशीब खोटे असणे म्हणजे नशीब फुटके असणे, दैव खराब असणे असा त्याचा अर्थ होतो. तिला लेखिकेने एवढी मोठी मदत केली होती, त्यामुळे लेखिकेला भेटण्याची इच्छा होती, परंतु लेखिकेला भेटण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला आणि म्हणून शेखने तिची मुलगी लेखिकेच्या भेटीसाठी आणली होती. मी तबस्सुमकडे पाहिलं.
हे एवढं मोठं ऑफिस, ही सभोवताली एवढी सगळी अनोळखी माणसं बिचारी बावरली होती म्हणजे गोंधळली होती. त्या अनाथ मुलीकडे पाहून मला वाईट वाटलं. आपल्या नशिबात काय वाढवून ठेवलंय याची तिला कल्पनाही नव्हती. नशिबात वाढवून ठेवणे म्हणजे वाट्याला येणे. त्या छोट्याशा मुलीच्या नशिबात इथून पुढे काय असणार आहे हे त्या मुलीला अजिबात माहीत नव्हतं. मात्र लेखिकेला तिचं भविष्य आईशिवाय कसं असेल हे साफ दिसत होतं आणि म्हणून तिला खूप वाईट वाटलं. तिच्या मामानं तिला सांगितलं, बेटी मॅडम को सलाम करो. सलाम म्हणजे नमस्कार. त्याबरोबर त्या पोरीनं आपले इवलेसे हात उचलून मला सलाम केला. माझ्या तोंडून शब्द फुटेना. शब्द न फुटणे म्हणजे बोलती बंद होणे, बोलता न येणे. शेखनं डाव्या हाताच्या बोटांनी डोळे पुसले आणि खिशातून एक पाकिट काढलं. मॅडम हे तुमच्यासाठी आहे, झुबेदाने पाठवलंय. मला यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी हं. झुबेदाने मॅडमसाठी एक पाकिट पाठवलं होतं आणि ते शेख मॅडमना देत होता. मी तो लिफाफा उघडला. आत 3000 रुपये होते. मी गोंधळून शेखकडे पाहिलं. लिफाफा म्हणजे कागदी पाकिट. त्यात पैसे कसे काय हे लेखिकेला प्रश्न पडू लागले. मॅडम तुम्ही 50,000 दिले होते, पण झुबेदाचं ऑपरेशन आणि औषध पाण्यासाठी फक्त 47,000च खर्च आला. आपण आता यातून काही वाचत नाही हे जेव्हा झुबेदाला समजलं तेव्हा ती म्हणाली, आपण उरलेले पैसे मॅडमना परत करू. निदान दुसऱ्या कुणाच्या तरी उपयोगाला येतील. एखादा नशीबवान असेल त्याचा जीव तरी वाचेल. आता हे पैसे माझ्यावर खर्च करून वाया घालवायला नकोत. आपण मरणार याची खात्री पटल्यानंतर उरलेले पैसे का बरं आपल्यावर खर्च करायचे? ते कुणाला तरी मिळतील आणि तो तरी बरा होईल. म्हणून तिने ते पैसे मॅडमना देण्यासाठी सांगितले. माझ्या नकळत माझ्या डोळ्यातलं पाणी गालावरून वाहू लागलं. पाणी गालावरून वाहणे म्हणजे रडणे. मी झुबेदाला कधीच भेटले नव्हते, पण दुसऱ्यांविषयीची तिच्या मनातली ही कळकळ पाहून मी थक्क झाले. थक्क होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. इतक्यात गरिबीत आणि यातना सहन करताना सुद्धा तिनं दुसऱ्या गरजू रुग्णांचा विचार करावा ही गोष्ट विस्मयचकित करून सोडणारी होती. एवढी गरीब परिस्थिती असताना, एवढ्या वेदना असताना, यातना म्हणजे वेदना, ती दुसऱ्यांचा विचार करत होती ही गोष्ट लेखिकेला आश्चर्यचकित करून गेली. आपण स्वतः संकटाशी झुंज देत असताना दुसऱ्याचा विचार करणारी माणसं या जगात विरळच. झुंज देणे म्हणजे लढा देणे. ती मृत्यूच्या दारात होती आणि त्यावेळी सुद्धा ती दुसऱ्यांचा विचार करत होती. विरळच म्हणजे कमीच. इथे तुमचं शिक्षण, भाषा, जातपात, धर्म या कशाचा संबंध नसतो. त्यासाठी हृदयात अपार करुणा असावी लागते. करुणा म्हणजे दया. मी तो लिफाफा तसाच शेखला परत देऊन म्हणाले, हे पैसे तबस्सुमसाठी आहेत. अल्लाची तिच्यावर मेहरबानी असू दे. तिला नीट शिकू दे. मेहरबानी म्हणजे उपकार. अल्लाचं तिच्यावर लक्ष असू देत, उपकार असू देत आणि तिच्या आयुष्याचं कल्याण होऊ देत. तिला नीट शिकू दे. तुला जर काही मदत लागली तर प्लीज मला सांग. इतरांविषयी करुणेची भावना बाळगण्याच्या बाबतीत ती आपल्या आईच्याही 4 पावलं पुढे जाऊ दे. करुणा म्हणजे दया. आपली ही जी भूमी आहे ना, ती श्रीमंत का आहे माहीत आहे? सोन्याच्या किंवा हिऱ्यांच्या खाणी तिच्या पोटात आहेत म्हणून नव्हे. खाण म्हणजे जमिनीच्या पोटात दडलेले धातू शोधण्यासाठी आपण बऱ्याचदा खणतो आणि ती जी खणण्याची जी व्यवस्था केलेली असते, ती जी जागा असते तिला खाण असं म्हणतात. या जमिनीच्या पोटात हिऱ्याच्या सोन्याच्या खाणी आहेत म्हणून आपण श्रीमंत नाही, तर या झुबेदासारख्या लोकांमुळेच तिचं ऐश्वर्य वाढणार आहे. ऐश्वर्य म्हणजे समृद्धी, संपत्ती. तबस्सुम नुसती तिथे बसली होती. तिला काहीच कळत नव्हतं. माझे शब्द पचनी पडणं शेखलाही कठीण जात होतं. शब्द पचनी पडणे म्हणजे मनापासून समजणे, कळणे. मुलांनो, कष्टाळू वृत्ती, प्रामाणिकपणा, समंजसपणा, माणुसकी ही नैतिक मूल्य आपल्याला या पाठातून शिकायला मिळतात. आपणही या सर्व मूल्यांची जोपासना करूयात.
केवल प्रयोगी अव्ययाचा अभ्यास करूयात. जी अव्यये बोलणाऱ्याच्या मनातील हर्ष, शोक, आश्चर्य, तिरस्कार, अनुमोदन इत्यादी भाव किंवा वृत्ती दर्शवितात त्यांना केवल प्रयोगी अव्यये असे म्हणतात. आपल्या मनातील विचार आपण शब्दांच्या किंवा वाक्यांच्याद्वारे व्यक्त करतो, पण केव्हा केव्हा हे विचार व्यक्त करण्यापूर्वी आपल्या मनात दाटून आलेल्या भावनांचा स्फोट होऊन एखादा उद्गार तोंडावाटे बाहेर पडतो. उदाहरणार्थ पहा, अरे रे, फार वाईट गोष्ट झाली ही. अबब, केवढी गर्दी ही. चुप, एक शब्द बोलू नको. आहा, किती सुंदर फुले. हे उद्गार दाखवणारे शब्द वाक्याच्या आरंभी येतात. म्हणजे अरे रे, अबब, चुप, आहा हे सर्व शब्द वाक्याच्या आरंभी येतात. ते त्या वाक्यांचा भाग नसतात, ते स्वतंत्र असतात. व्याकरणाच्या दृष्टीने त्यांच्यापुढे येणाऱ्या वाक्यांशी संबंध नसतो. वाक्यात केवळ वापरायचे किंवा त्यांचा केवळ प्रयोग करायचा म्हणून ते उच्चारले जातात. म्हणून अशा शब्दांना केवल प्रयोगी असे म्हणतात. किंवा ते उद्गार व्यक्त करणारे असतात म्हणून त्यांना उद्गारवाचक शब्द असेही म्हणतात. हे शब्द वाक्याच्या बाहेर असतात. ते वाक्याचा भाग नसल्यामुळे त्यांना विभक्ती प्रत्यय नसतो. तसे पाहिले तर एक एक उद्गार म्हणजे एक स्वतंत्र वाक्यच असते. ओहो, या उद्गाराने मला आश्चर्य वाटते. शाब्बास, म्हटले की फार चांगले केलेस. किंवा तू उत्कृष्ट कामगिरी बजावलीस. या वाक्यांचा त्यात अर्थ येतो. पण या वाक्यातील विचार शब्दांनी व्यक्त होण्यापूर्वी त्या भावनेचा उद्गार प्रथम आपल्या तोंडातून बाहेर पडतो. वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीने केवल प्रयोगी अव्यये निरर्थक असली तरी भावना व्यक्त करण्याच्या दृष्टीने ती प्रभावी असतात. वाक्यांना डौल किंवा शोभा आणतात व भाषाशैलीत भर टाकतात. म्हणून शब्दांच्या जातीत त्यांना स्थान लाभले आहे.